दरम्यान राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात बेनामी व्यवहार प्रकरणी दाखल केलेला खटला विशेष न्यायालयानं बंद करून तो निकाली काढलाय। कथित बेनामी व्यवहार प्रकरणी आयकर विभागानं सुरू केलेली कारवाई रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती RN रोकडे यांनी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांवरचा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला। अमेय राणे आपल्याला माहिती देतील। अमेय, ही कोणती केस होती आणि काय निर्णय झालाय? त्यानंतर या संदर्भात आयकर विभागानं भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात एक गुन्हा दाखल केलेला होता। सत्येन केसरकर आणि निमिष बेंद्रे यांच्या नावावर भुजबळ कुटुंबियांनी बेनामी मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप होता। ही मालमत्ता मुळात भुजबळांच्या साठी विकत घेण्यात आली होती असा आरोप करत एक तक्रार दाखल केलेली होती। 4 प्रकरणात ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती IT विभागाकडनं। परंतु या प्रकरणातली जी मूळ तक्रार होती ती हायकोर्टानं 2 महिन्यापूर्वी निकाली काढली होती आणि ती रद्द केलेली होती। त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा आता तपास करण्यात काही अर्थ नाही, कारण की मूळ तक्रार ही हायकोर्टाकडनं निकाली आणि रद्द काढण्यात आली आहे। त्यामुळे अखेर हायकोर्टाच्या या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष MP-MLA कोर्टानं अखेर भुजबळांच्या विरोधात IT विभागानं केलेली ही तक्रार आणि या प्रकरणाचा तपास आता बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।